नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन तडका चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण मूग डाळ घालून कोबीची भाजी बघणार आहोत. तर चला पाहूया साहित्य आणि कृती. बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, अद्रक आणि मिरचीची पेस्ट, चवीपुरतं मीठ, हळद, जिरं, मोहरी आणि भिजवलेली मुगाची डाळ, चिरून घेतलेला कोबी. सर्वात आधी पातेल्यात कोबी घेऊन त्यात गरम पाणी ओतून कोबी धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून कोबीचा वास भाजीत उतरणार नाही. त्याच्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तेल घेऊन त्यात मोहरी टाकून मोहरी छान तडतडली पाहिजे, नाहीतर ती कच्ची लागते. नंतर जिरेही टाकायचे आहेत. जिरे टाकून झालेले आहे आणि मोहरी आणि जिरे छान तडतडत आहेत. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकून छान फोडणी द्यायची आहे. फोडणी बसलेली आहे मस्त. त्यानंतर लसूण मिरची पेस्ट टाकून हळद टाकायची आहे. त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर भिजवून घेतलेली मुगाची डाळ टाकून सर्व मिश्रण एकजीव परतून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोबी टाकून मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकजीव केल्यानंतर 5 ते 10 मिनिटे त्याच्यावरती झाकण ठेवून वाफलून घ्यायचं आहे. कोबीला अंगचं पाणी सुटतं, त्यामुळे त्यात पाण्याचा वापर नाही केला तरी चालेल. भाजी ऑलमोस्ट झालेली आहे. डाळ शिजलेली आहे की नाही एकदा चेक करून घ्यायचं. आता ही भाजी आपली मस्तपैकी झालेली आहे. कोबी शिजला आहे, डाळही शिजली आहे. वरून कोथिंबीर टाकून कोबीची भाजी तयार झालेली आहे. तर आता गरम गरम भाकरीसोबत कोबीची भाजी सर्व करायची आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तर मंडळी, रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि ठणठणीत राहा.